बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. आज ना आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं डीमार्टला. ॲक्च्युली श्रीजूचा बड्डे येतो आहे आणि म्हणून जसं जसं आम्हाला आठवत आहे त्या वस्तू घ्यायला आम्ही जातो आहे. ॲक्च्युली फारसं असं मोठं बड्डे नाही आहे, छोटीशी पार्टी ठेवली आहे घरामध्ये. हा तिचा सेकंड बड्डे होणार आहे म्हणून म्हटलं छोटंसं करूया आणि ऑफिसच्याच यांच्या आणि आमच्या बिल्डिंगच्या लोकांना इन्व्हाइट करू असं प्लॅन आहे. पण जे जे आम्हाला आठवत आहे ते घ्यायला आम्ही निघतो आहे. तसं पण ना आम्ही जिथे राहतो आहे ना, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला, तिथे ना आम्हाला क्वार्टर आहे आणि तिथे जास्तीत जास्त 100 लोक आपण इन्व्हाइट करू शकतो. जास्ती असं गोंधळ गांधळ घालण्याची परमिशन नाही आहे. ॲक्च्युली इथे लॉचे स्टुडंट असतात आणि त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून डायरेक्टली स्ट्रिक्टली मना आहे. म्हणून त्यांनी परमिशन दिली आहे की तुम्ही 100 लोकांचा प्रोग्राम्स अरेंज करू शकता. म्हणून आम्ही छोटंसंच अरेंज केलं आहे. आणि मग डीमार्टमधली शॉपिंग झाली होती. जास्त काही घ्यायचं नव्हतं, थोडंफारच काही घ्यायचं होतं. येता येता आम्ही इथे आलो आहे आंटीकडे. ॲक्च्युली मी जेव्हा राहायची ना, ॲक्च्युली थांबा मी सांगते. आधी ना मी 2 वर्षाआधी इथेच राहायची. डॉक्टर कॉलनी म्हणून ही सोसायटी आहे. जस्ट VCS स्टेडियम आहे ना, त्याच्या जस्ट मागे जामठा म्हणून गाव आहे. थोडं बाहेर अर्धा किलोमीटर अंतरावर ही कॉलनी आहे. आधी मी इथेच राहायची. खूप चांगलं इन्व्हायरमेंट आहे. हा 2 BHK फ्लॅट्स आहे. सेम असाच फ्लॅट माझासुद्धा होता 2 BHK. इथे बट आंटी ना सेकंड फ्लोअरवर राहायची, आम्ही फर्स्ट फ्लोअरवर राहायची आणि याच बिल्डिंगमध्ये राहायची. आणि जेव्हा पण आम्ही इकडे आलो की आंटीला भेट द्यायला, कारण असतं ना आपलं इतकं नातं घट्ट बनून जातं की त्या व्यक्तींना विसरणंही नाही होत आणि मग त्यांना भेट दिलं की आपल्याला चांगलंही नाही वाटत. म्हणून मग आम्ही महिन्यातून 2-3दा ना त्यांना भेट द्यायला किंवा मग ते आमच्याकडे कॉल वगैरे असं सुरूच असते. इथे खूप माझ्या मैत्रिणी बनल्या होत्या खूप. आणि जेव्हा मी सोडून गेली ना, जेव्हा मी इथे आली ना महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला क्वार्टरमध्ये, तेव्हा मला 4-5 महिने तर करमतच नव्हतं. जसं असं होत होतं की बापरे किती फसलो आपण इथं येऊन. मग हळूहळू मी इथे ॲडजस्ट झाली, सगळ्यांशी भेटायला लागली, बोलायला लागली. ते माझ्याशी बोलायला लागले आणि मग बहिणींसारख्या मैत्रिणी जोडल्या इथेसुद्धा. आणि आता त्यांना माझ्याशिवाय करमत नाही आणि मला त्यांच्याशिवाय करमत नाही. आणि मी ना याचं स्पेशली ब्लॉग बनवेल जेव्हा नेक्स्ट टाईम मी व्हिजिट करेल ना तिथे जामठा कॉलनीमध्ये. तर मी तुम्हाला तिथला नेचर किंवा गार्डन वगैरे सगळं दाखवेल. आता ना आंटीने आमच्यासाठी खीर बनवली होती. आम्हाला लगेच निघायचं होतं भेट देऊन, पण त्यांनी इतकं इन्सिस्ट केलं की थांबा. म्हटलं चला आपण थांबून घेऊ. माझी ना पुन्हा एक मैत्रीण राहायची इथे. जसं आंटीच्या फ्लॅटच्या खालीच राहायची. तिचे हस्बंड एम्समध्ये डॉक्टर होते कॅन्सरचे आणि त्यांचं पण रिसेंटली ट्रान्सफर झालं होतं. तर ते लोक वर्ध्याला शिफ्ट झाले होते आणि मी कधी पण यायची ना ती आंटीच्याच घरी मिळायची आणि मग आमची भेट होऊन जायची. पण आता ती एक मंथ झालं आहे ती गेली आहे. सो तिच्यासाठी आम्हाला खूप मिस वाटत होतं. तिच्याशीच बोलणं सुरू होतं आणि तितक्यात आमचं आंटीचं रेडी पण झालं होतं आमच्यासाठी, जे नाश्ता बनवत होती सेवैया. मग आम्ही नाश्ता केलो आणि काही गप्पा गोष्टी करून, पुराण्या गोष्टी आठवण करून किती छान वाटायचं. आम्ही असं करायचो तसं करायचो. प्रत्येकाकडे एक दिवस काही ना काही बनवायचो आणि मग त्यांच्याचकडे आम्ही दिवसभर राहायचो. कारण हस्बंड लोक ऑफिसला जायचे तर मग दिवस कसंही निघून जायचा आमचा. जिथे बॉन्ड स्ट्रॉंग असते ना तिथे विचार करण्याची गरजच नसते. तुम्ही कसे वागता, कसे बोलता आणि कितीही दिवसानंतर गेल्यानंतर पण तो बॉन्ड जर स्ट्रॉंग असेल ना, तर कितीही दिवसानंतर गेल्यानंतर पण त्या रिश्त्यात काही फरक पडत नाही. सेम असंच काहीचं आमचं रिलेशन झालं होतं तिथे या लोकांशी.
आणि मग तिथल्या सगळ्या लोकांना, आजूबाजू लोकांना बाय वगैरे करून मी थोडं भेटून आली त्यांच्याशी. बाय वगैरे करून मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर थोडा वेळ बोलल्यानंतर मला ना आठवलं की आम्ही असंच बसलो होतो की श्रीजूची सायकल थोडीशी रिकामी करून घ्यायची आहे. म्हणजे ती जागा ती अशीच पडून होती, तिची वॉकर आता सध्या यूज नाही होत, ती तशीच पडली राहते. तर म्हटलं चला आपण तिला काढून छान बॉक्समध्ये पॅक करून ठेवून देऊ. म्हणून तेच काम चाललं होतं. यांच्याशी मला तो काम किती दिवसाचा करून घ्यायचं होतं. म्हटलं चला आजच्या दिवशी मुहूर्त निघला आहे तर करून घेऊ. आणि हे काही प्रोडक्ट आले होते माझे. ॲक्च्युली मी आधी तिथे राहायची ना, जामठा कॉलनीमध्ये, तिथलाच ॲड्रेस होता. सो तिथेच गेलं होतं माझं. तर ते पण प्रोडक्ट मला इकडे घेऊन यायचे होते. आल्या मी ते प्रोडक्ट खोलून पाहिलं की कसे आले आहे. ॲक्च्युली मी बोलवलं होतं डर्माकोचं 5% सिरम आणि डर्माकोरचंच 1% वालं मी सनस्क्रीन बोलवली होती. आता बघू ते यूज केल्यानंतरच समजेल कसं आहे. आणि मला त्याचा रिझल्ट छान आलं की मी तुमच्याशी नक्की शेअर करते. आणि त्यासोबत मला हे 4 न एका प्रोडक्टसोबत 2 आणि दुसऱ्या प्रोडक्टसोबत 2 असे 4 मला शॅम्पू रिसीव झाले होते मम्मा अर्थचे. लेट्स सी आता बघू कसं रिझल्ट येते. आणि माझ्याशी रिझल्ट छान आलं ना तर मी तुमच्याशी नक्की शेअर करते. मला पुन्हा बाहेर जायचं होतं बुट्टीबोरीला. जर तिकडे काही शेअर करता आलं तर मी नक्की शेअर करते, नाहीतर मग ब्लॉग इथंच संपवते. तर माझा रोजच्या आयुष्यातले ब्लॉग पाहायला तुम्हाला कसं वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर फ्रेंड्स प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया सुंदर अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.